अरे मला जॉब लागला ना त्या आनंदात नाचतोय मी पण. बरं तुझं कसं चाललंय? बऱ्याच दिवसांनी दिसलास. अरे गावी गेलो होतो ना मामाकडे. मामाकडे? मग तू वेड आहेस? अरे MSCIT चा कोर्स करायचास ना? काय असतो तो? अरे MSCIT म्हणजे ERAच्या सॉफ्टवेअरद्वारे आपल्याला हा कोर्स शिकवला जातो आणि आपण फक्त PC समोर बसायचं आणि कानाला हेडफोन लावायचं. मला एक सांग, कम्प्युटरचा जन्म कधी झाले तुम्हाला सांगू शकतो? कम्प्युटरच्या किती पिढ्या आहेत हे तू सांगू शकतोस? मी सांगू शकतो, कारण मी MSCIT चा कोर्स केलाय. अच्छा. हा, आणि तुला सांगतो आपले जे ऑनलाईन एक्झाम असतात ना, त्या आपल्याला त्याच्यासाठी खूप फॉर्म साठी खूप उभं राहावं लागतं है ना. तर या MSCIT द्वारे आपण ते ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. बघायचं तुला कशा बघ चल ना. कॉंग्रॅच्युलेशन. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. किती टक्के मिळाले? 95. मला पण 91. अरे फर्स्ट क्लास. कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतोय? अरे 2 दिवस झाले कॉलेजच्या लाईनीला फॉर्म भरण्यासाठी उभा आहे. म्हणजे तू MSCIT नाही केलंस? नाही, आणि MSCIT चा ऍडमिशनचा संबंध काय? अरे संबंध आहे. मी MSCIT केलं आणि मी डायरेक्ट ऑनलाईन मला पाहिजे त्या कॉलेजमध्ये फॉर्म भरला आणि मग आता मी फॉर्म भरून माझा DD सुद्धा भरला. आता मला ऑनलाईन माझं ऍडमिशन झालेल्याचा मला मेल देखील आला. म्हणजे MSCIT एवढा फायदा आहे. हो मग मलाही MSCIT करायची आहे. मला तू फॉर्म भरण्यास मदत करशील? नक्की. चला जाऊया. बघितलंच? अरे हाच नाही, उद्या तुला गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर त्यासाठी MSCIT खूप महत्वाचं आहे. MSCIT सर्टिफिकेट असल्याशिवाय गव्हर्नमेंट जॉब देत नाही. शिवाय तुला समज तुला तिकीट बुकिंग करायचं आहे, विमानाचं असू दे किंवा बसचं असू दे, ट्रेनचं असू दे, ते तू ऑनलाईन करू शकतोस. मग शिवाय तुला व्हिजिटिंग कार्ड छापायचे ते छापू शकतोस तू. म्हणजे इन शॉर्ट घर बसल्या सुद्धा तू पैसे कमवू शकतोस. असे बरेच फायदे आहेत MSCIT चे. आणि MSCIT हे ऑथोराइज सेंटर मधूनच करावं, कारण की ते गव्हर्नमेंट मान्य असतं, त्यामुळे त्यातूनच करावं नेहमी, हे लक्षात ठेव. हो नक्की. बरं, धन्यवाद.